महाड क्रांतीकडे व्यापकतेने कसं पाहिलं पाहिजे हे विचार मांडले. आता साधारणतः आपण म्हणतो की महाडचा सत्याग्रह, सत्याचा आग्रह, पण महाड क्रांती ही त्याच्याही पलीकडे आहे आणि हे आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलं. कारण बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या विचारधारेच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांना पाहत असतो आणि अतिशय सिलेक्टेड पद्धतीने पाहत असतो, सोयीच्या पद्धतीने पाहत असतो. पण मूळचं जे बाबासाहेब आहे, बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन जाणार आहोत. नमस्कार सगळ्यांना, सप्रेम जय भीम. समान संधी अभियान आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाड क्रांती शताब्दी वर्ष महोत्सवाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मित्रवर्य श्री संदीप चव्हाण सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेते किरण माने, कार्यक्रमाचे वक्ते काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, ते दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विवेक गिरधारे सर, मंचावर उपस्थित राय भिडेताई, समान संधी अभियान या कार्यक्रमाचे प्रमुख कार्यकर्ते, सभागृहात उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, आणि दिग्गज नेते आज आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या कार्याचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने परिचय आहे आणि येतो आहे. या सगळ्यांमध्ये समान जी प्रेरणा आहे ती बाबासाहेबांची आहे. आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना व्यक्त करत असतो, कृतीतून, अभ्यासातून, वागणुकीतून. पण बाबासाहेब आपण काही सोडलेला नाही, कारण ज्या पद्धतीने आपण बाबासाहेबांना आत्मसात केलेला आहे ते आत्मसात आपल्या रक्तात भिडलेलं आहे आणि ते रक्तातून बाहेर निघणं शक्य नाही. कारण सच्चा कार्यकर्ता म्हणून किंवा आंबेडकरवादी, आंबेडकर अनुयायी म्हणून आपण कार्याचे या सगळ्या प्रकाराशी जोडले गेले आहोत. या कार्यक्रमाचे निमंत्रक सुनील कदम सर यांनी अत्यंत उत्तम उपक्रम सुरुवातीलाच राबवला. तो ग्राउंड फ्लोअरवर एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग त्यांनी केलेला आहे. कदाचित सगळ्यांसाठी तो नाविन्यपूर्ण आहे. ऍक्च्युली महाड 14 दऱ्याचं पाणी इथपर्यंत आणणे आणि कृत्रिम तलाव तयार करणे आणि त्या तलावापुढे शपथ घेणे, प्रतिज्ञापत्र वाचून घेणे आणि कोंचरभर पाणी स्पर्श करून सिंबॉलिकली आपण बाबासाहेबांच्या महाड 14 तळ्याच्या क्रांतीला आपण आज इथे अभिवादन केले आहोत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. या कार्यक्रमाचे निमंत्रण आणि सतत मागील दोन महिन्यापासून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ सर यांचे मनपूर्वक अभिनंदन. सभागृहात उपस्थित बंधू आणि भगिनींना, बाबासाहेबांचं प्रत्येक कार्य हे स्वतंत्र क्रांतीच होती. त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा आपण आढावा घेतला तर प्रत्येक पाऊल हे क्रांतिकारी पाऊल होतं. म्हणूनच आपण त्यांना क्रांती सूर्य म्हणतो.
ही एका दिवसाची लढाई नाही आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच ज्या धर्मात मी जन्मलो पण त्या धर्मात मी मरणार नाही, मी स्वतंत्र विज्ञानावर आधारित असा धर्म देईल, माझ्या संपूर्ण समुदायाला, माझ्या समाजाला मी धर्म देईल, अशी त्यांनी संकल्पना मांडली आणि ती यशस्वी सुद्धा करून दाखवली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्म परिवर्तन हे भारतीय समाजाने अनुभवले नव्हते. यापूर्वी असं कधीही घडलेलं नव्हतं. संपूर्ण समुदाय नागपूरला एका हाकेला जमा होतो आणि दीक्षाभूमीवर बाबासाहेबांसोबत की बाबासाहेब तुम्ही जो धर्म स्वीकाराल त्या धर्माकडे आम्ही येऊ. आणि बाबासाहेबांनी अशा धर्माची निवड केली जो विज्ञानावर आधारित आहे, समानता आहे, बंधुत्व आहे, मानवतावाद आहे. अशा बौद्ध धर्माची निवड करून आपल्या सगळ्यांना त्या बौद्ध धर्माच्या मुख्य धारेमध्ये आणून ठेवलेलं आहे. बाबासाहेबांच्या अनेक क्रांतीपैकी महान क्रांती ही नवीन दिशादर्शक ठरलेली आहे. येणारे हे वर्ष क्रांती शताब्दी वर्ष म्हणून आपण साजरे करणार आहोत. याचा संपूर्ण राज्यभर सोहळा म्हणण्यापेक्षा क्रांतीच आपण पेटवत जाणार आहोत. आणि 100 वर्षापूर्वी घडलेलं जी मानवतेची लढाई होती, पुरे लोक पाणी पिऊ शकतात, फक्त विशिष्ट समाजाची लोक पाणी पिऊ शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, ही संकल्पना बाबासाहेबांना अजिबात मान्य नव्हती. त्यांनी जनजागृती केली आणि 20 मार्च 1927 रोजी त्यांनी खरोखरच क्रांती करून दाखवली, ज्याच्याने भारतीय समाज हा अजूनही हादरून गेलेला आहे. महान 14 तळ्याच्या क्रांतीच्या अनुषंगाने आयोजित परिषदेमध्ये व फ्रान्समध्ये दिनांक 5 मे 1789 रोजी वर्साय हे तिथले प्रमुख शहर आहे फ्रान्सचं, येथे फ्रेंच लोकांच्या क्रांतिकारक राष्ट्रीय सभेत मोठे साम्य आहे. फ्रेंच राष्ट्रीय सभेने जो जाहीरनामा काढला होता त्यामुळे नुसत्या फ्रान्स देशातच नाही तर संपूर्ण युरोपमध्ये मोठी क्रांती झाली. ही प्रेरणा बाबासाहेबांच्या अनुकरणातून मिळाली आहे आणि त्याचं साम्य हे फ्रेंच क्रांतीशी घालण्यात येत आहे. त्याची तुलना फ्रेंच क्रांतीसोबत होत आहे. सगळी माणसे जन्मताच समान दर्जाची आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच असतात. हा जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहावा हाच या महान 14 तळ्याच्या धर्मसंग्रामाचा अंतिम हेतू होता आणि तो यशस्वी सुद्धा करून दाखवला. बाबासाहेबांची क्रांती ही एका समुदायाविरोधात नव्हती, ती ब्राह्मण्यवाद ज्यांनी ही परंपरा जपली, उच्च नीच स्पृश्य अस्पृश्य, त्याच्यातून निर्माण झालेला हा जो मोठा वर्गवाद आणि विरोधाभास त्याच्या विरोधात होती. अर्थात बाबासाहेबांच्या महाडच्या 14 तळ्याच्या क्रांतीमध्ये अनेक ब्राह्मण जातीचे लोक होते. हे सगळं आपल्या वाचनामध्ये आता संगीतनेस असतील, जोशी होते, जवळकर होते, अनेक ब्राह्मण ते समाविष्ट झाले होते. बाबासाहेबांच्या सहकारी म्हणून
त्या संपूर्ण क्रांतीमध्ये शेवटपर्यंत ते होते. त्यांचा हेतू आणि उद्देश खूपच वास्तववादी होता. त्या वास्तववादीतून त्यांनी समानता घडवून आणली. मानवतावादाचा त्यांनी तिथे प्रचार आणि प्रसार केला. 20 मार्च 1927 रोजी त्यांची महाड 14 तळ्याची क्रांती यशस्वी ठरली. मात्र त्याचे दूरगामी परिणाम हे आजही 100 वर्षांनी आपल्यापर्यंत आहेत. त्याच्यात एक खूप मोठी गोष्ट त्या परिषदेमध्ये त्या अनुषंगाने आपल्याला जाणवली. मनुस्मृती दहन हे अनेकांना जमलं नाही, अजूनही जमत नाही. मनुस्मृतीला दहन करणे, हात लावणे अजूनही लोकांना जमत नाही. ते बाबासाहेबांनी त्यावेळेस करून दाखवलं. ती साधी सुधी घटना नाही. एखाद्या धर्माचं धर्मग्रंथ म्हणून ज्याला पूजलं जातं किंवा गौरवलं जातं, ह्या धर्मग्रंथालाच त्यांनी मूठ माती केली आणि त्याला जाळून त्याची राख रांगोळी केली. या मनुस्मृतीचं दहन करून भारतीय समाजामध्ये त्यांनी एक वेगळं बदल आपलं तयार केलं की आम्ही मनुस्मृतीचं दहन करू शकतो. म्हणजे एखाद्या धर्मग्रंथावर आम्ही डायरेक्ट नष्ट करू शकतो. का? ज्या मनुस्मृतीमध्ये इतकी भेदाभेद आहे, स्त्री पुरुष असमानता आहे, मानवतावादाला तिकडे स्थानच नाही, अशा धर्मग्रंथाला त्यांनी मूठ माती देण्याचा प्रयत्न केला. महाड येथे 3 दिवस भरलेल्या परिषदेमध्ये एकूण 13 ठराव मंजूर करण्यात आले होते. याची सर्व सांगड फ्रान्सच्या साम्राज्यवादाशी घालण्यात येते. तेथील राजेशाही म्हणजे फ्रान्समधील राजेशाही उलथून टाकणे एकाधिकारशाहीच्या विरोधात होती, असमानतेच्या विरोधात होती. फ्रान्समध्ये विशेषतः 2 ग्रुप होते. एक पहिला ग्रुप ज्याला आपण अनप्रिव्हिलेज ग्रुप म्हणतो. अनप्रिव्हिलेज ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये लोकांना टॅक्स पे करावा लागायचा आणि प्रचंड असमानतेची वागणूक मिळायची. दुसरा ग्रुप होता प्रिव्हिलेज ग्रुप, ज्यांना टॅक्स पे करायची गरज नव्हती आणि त्यांना अतिशय चांगली वागणूक मिळायची. म्हणजे सरळ असमानता फ्रान्समध्ये जपल्या जात होती. याला तिथली राजेशाही, तिथली घराणेशाही, तिथली असलेली व्यवस्था ही जबाबदार होती. याच अनुषंगाने फ्रान्समध्ये 4 फार महत्वाच्या गोष्टी घडल्या आणि त्याचा थेट संबंध बाबासाहेबांच्या चळवळीशी येऊन ठेपतो आहे. हा संदर्भ इंग्रजीतून आहे. मी जसा इथे वाचतोय, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. फाईट अगेन्स्ट सोशल हायरार्कीज just as the French Revolution was a revolt against the aristocracy, means who are belongs to upper classes, and the existing social order of Mahad Satyagraha was a challenge to the caste system and the social hierarchies that oppress Dalit. दूसरा भाग होता demand for equality. The French Revolution slogan of liberty, equality, fraternity resonated with Dr. B.R. Ambedkar fight of social equality and justice for Dalit. हे तीनही तत्वज्ञान त्यांनी
ॲज इट इज आपल्या भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करून आपल्याला समानतेच्या साखळीमध्ये बांधलेलं आहे. तिसरं, डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. बोथ मुवमेंट्स वेअर अबाउट डिक्लेअरिंग बेसिक ह्युमन राईट्स अँड डिग्निटी ऑफ मार्जिनलाइज्ड ग्रुप. आणि चौथं शेवटचं आहे सिम्बॉलिक ऍक्शन. द महार सत्याग्रह like the French Revolution was a symbolic act of disobedience against an oppressive systems, making a turning point in the struggle for social change. म्हणजे 99% गोष्टी या बाबासाहेबांच्या 14 कड्याच्या क्रांतीशी मेळ घालतात. फ्रान्स देश कुठले, तिथली कार्यपद्धती वेगळी, पण हे सगळं करत असताना त्यांनी कसल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज कुठे केलं नाही. महाक्रांतीच्या वेळेस जे दुसऱ्यांदा जेव्हा बाबासाहेब महाडला गेले त्यावेळेस तिथे 3 दिवस परीक्षा होती, परंतु तिथल्या एका वकिलाने सिव्हिल सूट फाईल केलं. न्यायप्रविष्ट असल्यामुळे तिथल्या कलेक्टरनी, ब्रिटिश कलेक्टर आणि ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सक्त मनाई केली की तुम्ही त्या भागामध्ये जाऊ नका, न्यायप्रविष्ट आहे, आणि गेल्यास कदाचित आम्हाला पोलिसी कारवाई करावी लागेल. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसोबत ही गोष्ट चर्चा केली की जर आपण त्या भागात गेलो आणि परत 14 कड्याला पोचलेलं पाण्याने आपण स्पर्श करून ती परत बंधमुक्त केलं तर कदाचित आपण आपले अनेक अनुयायी हे जेलमध्ये जातील, आणि जेलमध्ये जाणं हे सहसा परवडणार नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या अनुयायाचा विचार करून हे आवर्त घेतलं आणि दुसऱ्यांदा त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. आजच्या प्रसंगी आपण इथे आला आणि महार 14 कड्याच्या क्रांतीच्या अनुषंगाने आपण इथे वर्षभर हे शताब्दी महोत्सव साजरा करतो, तशी संकल्पना आपण इथे केली. याबद्दल आपले आभार, मनपूर्वक धन्यवाद.